नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान दाखवला आहे. तर आता तन्वीला बरोबर तिच्या कामामध्ये अडकवून सायली अर्जुन आता वंदनाला भेटायला गेलेत आणि त्यांना तिच्याकडनं खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. आता अर्जुन झोपेतच असतो तर त्याचा फोन वाजतो तेवढ्यात. आता अर्जुन फोन उचलतो, थोडी चिडचिड करतच फोन उचलतो तो, की कोण सकाळी सकाळी एवढा फोन करताय. तर तिकडनं चैतन्य बोलत असतो. आता चैतन्य त्याला सांगतो की अरे साक्षी पोलिसांना सापडली आहे आणि आता तरी तू सगळं खरं खरं सांगून टाक सायली वहिनीला. त्यावर आता अर्जुन बोलतो की ती आता पोलिसांना सगळं सांगून टाकेल का? नाही म्हणजे तिला माहीत असेल का मी महिपतशी डील केलेलं? त्यावर आता चैतन्य बोलतो की ऑफकोर्स महिपतने तिला सांगितलंच असणार आहे ना की तू तिच्याशी डील केलं होतंस म्हणून. त्यावर आता अर्जुन खूप घाबरलाय आणि आता अर्जुन बोलतो की अरे पण मी बायकोला कसं सांगू की साक्षी जिवंत आहे हे मला आधीच कळालं होतं आणि याचाच फायदा घेऊन मी महिपतसोबत डील केलं आहे म्हणून. आता अर्जुन घाबरत घाबरत चैतन्याशी हे बोलत असतानाच सायली तिथे दरवाजात येते आणि सायली सगळं काही ऐकते. आता सायली बोलते, काय तुम्हाला माहीत होतं साक्षी शिखरे जिवंत आहेत आणि तुम्ही महिपतसोबत डील केलं या गोष्टीचं? आता मात्र अर्जुन पुरता घाबरलाय. तो आता फोन ठेवून देतो आणि सायलीकडे जातो की बायको ऐक ना, अगं मला तुझ्यापासून खरं तर ही गोष्ट लपवायची नव्हती, मला तुला सांगायचंच होतं पण माझा नाईलाज होता. आता अर्जुन खरं तर सायलीला समजवायचा प्रयत्न करत असतो पण सायली मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाही आहे. आता सायली बोलते की तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवली आहेत, तुम्ही फसवलं आहेत मला आणि मी बोलले होते ना तुम्हाला की तुम्ही जर काही लपवलं तर मी नातं तोडेल म्हणून. मला तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे, आपलं नातं तुटलं आहे आता. आता सायली अशी रागारागातच येते, तिचं कपाट उघडते आणि तिची बॅग भरायला घेते. आता अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करतो पण सायली मात्र त्याचं काही एक ऐकून न घेता आता बॅग घेऊन घर सोडून ती निघते. आता अर्जुन मात्र या सगळ्या गोष्टीमुळे खूप पॅनिक झालाय, खूप घाबरलाय. आणि आता तेवढ्यातच अर्जुनला जाग येते आणि पाहतो तर सायली खोलीमध्ये नाही आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, हे सगळं काही खरं खरं घडलेलं नाही आहे, तर हे सगळं आता अर्जुनला पडलेलं स्वप्न होतं. तर आता अर्जुन पण मात्र तो चांगलाच घाबरलाय कारण आता सायली त्याला काही तिथे रूममध्ये दिसत नाही आहे. आता तो उठतो आणि पाहतो तर आजूबाजूला सायली नाही आहे आणि चांगलाच पॅनिक होऊन जातो आणि बोलतो, बायको बायको कुठे गेली? ही खरंच घर सोडून गेली की काय? म्हणजे मला स्वप्न पडलं होतं की ही खरंच गेली आहे मला सोडून, मी झोपेत काय बडबडत होतो हे ऐकलं तर नसेल ना तिने? आणि आता तो बायको बायको आवाज देत आता तिचा शोध घेत असतो. आता तो पटकन खाली देखील येतो. तर खाली आता डायनिंग टेबलवर आधीपासूनच प्रताप, कल्पना आणि अश्विन नाश्ता करत असतात. तर विमलताई देखील किचनमध्ये त्यांचं काम करत असतात. तर अर्जुन आता जोरजोरात बायको बायको असं ओरडत ओरडतच खाली येतो. तर खाली आल्यावर त्याला हॉलमध्ये देखील तिकडे किचनमध्ये देखील कुठेही सायली दिसतच नाही. आता बाकी सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात की अर्जुनला असं काय झालंय, तो असा जोरजोरात सायलीला आवाज का देतोय. आता तो खाली आल्यावर प्रतापला आणि कल्पनाला विचारतो की सायली कुठे आहे, तुम्ही पाहिलं का सायलीला? त्यावर कल्पना बोलते की नाही, मी तर सकाळपासून तिला पाहिलं नाही, ती खाली आलेली नाही आहे. त्यावर प्रताप देखील बोलतो की मी सकाळी मागच्या बागेमध्ये योगासनं करत होतो पण मला ती तिथे देखील दिसली नाही आहे. त्यावर आता विमलताई देखील सांगतात की हो ना, सायलीताई सकाळपासून मलाही दिसल्या नाही आहेत. आता मात्र अर्जुन जाम घाबरलाय आणि त्याला असंच वाटतं की सायली खरंच याला सोडून घर सोडून गेली आहे म्हणून. तर अर्जुन आता अश्विनला विचारतो की अश्विन, तू पाहिलंस का सायलीला? त्यावर अश्विन बोलतो की नाही अरे, पण काय झालंय? त्यावर अर्जुन बोलतो की मी पाहतो तिला, ती इथे बाहेर कुठे असेल. आता अर्जुन खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आता तिला पाहायला जाणार. तेवढ्यातच आता दरवाजातून सायली घरामध्ये येते आणि तिच्या हातामध्ये फुलांची परडी असते. आता तिला समोर पाहता सगळेच तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता सायली आल्यावर विचारते सगळ्यांचे असे चेहरे पाहून की काय झालंय.
त्यावर आता कल्पना तिला सांगते, सायली अगं तू घरात दिसत नव्हतीस ना, म्हणून तुझ्या नवऱ्याचा नुसता थरकाप उडाला होता. आता हे ऐकल्यावर सायली बोलते, अहो मी इथेच होते आपल्या बागेमध्ये, पूजेसाठी फुलं आणायला गेले होते. आता अर्जुन मात्र खूप चिडतो सायलीवर आणि चिडूनच तिला बोलतो, तुला सांगून जाता येत नाही का? त्यावर आता सायली बोलते, अहो आपल्याच बागेमध्ये जाताना काय सांगून जायचं बरं? आणि तसंही मी जेव्हा बागेत गेले ना, तुम्ही झोपला होतात. मग अर्जुन बोलतो, मग उठवायचं होतं मला. त्यावर आता सायली बोलते की म्हणजे आता तुम्हाला झोपेतून उठवायचं आणि हे सांगायचं का? अहो मी आता गार्डनमध्ये चालली आहे बरं का. आणि मग उलट तुम्हीच मला म्हणाला असतात की काय तुझं गार्डनमध्ये जाताना पण कोणी सांगून जातं का वगैरे, उलट माझ्यावरच ओरडला असतात ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की तुला कळतंय का, मी सकाळी झोपेतून उठलो आणि तू आजूबाजूला कुठेच नव्हतीस, घरातही कुठेच नव्हतीस, म्हणून मी तुला शोधत होतो. त्यावर आता सायली खरं तर अर्जुनला समजवायचा प्रयत्न करत असते, पण आता तिच्याही लक्षात आलं आहे की आता अर्जुन खूपच घाबरला आहे आणि नक्कीच काहीतरी झालं आहे म्हणून. तर अर्जुन तसाच आता त्याच्या खोलीमध्ये निघून येतो. त्यावर प्रताप देखील आता सायलीला बोलतो की सायली जा, त्याला नक्की काय झालं आहे ना ते पहा. आता सायलीही अर्जुनच्या मागोमाग त्याच्या खोलीमध्ये येते आणि खरं तर अर्जुन खूप बेचैन झालेला असतो इथे. आता सायली त्याला विचारते, अहो नक्की काय झालं आहे, तुम्ही एवढा का आरडाओरडा करत होतात? त्यावर आता अर्जुनला खरं तर आता सायलीला काय सांगावं ना तेही कळत नाही. त्यावर अर्जुन बोलतो की काही नाही, मी झोपेतून उठलो आणि तू आजूबाजूला कुठेच नव्हतीस, मला असं वाटलं की तू मला सोडून गेली आहेस. आणि तो आता तिला मिठी मारतो आणि बोलतो की मला एक प्रॉमिस कर की तू कधीच मला सोडून जाणार नाही आहेस. आता सायलीच्या थोडंसं लक्षात येतं की नक्की काय झालं आहे. आता सायली त्याचा हात हातात घेते आणि बोलते की पहा बरं, किती घट्ट पकडून ठेवला आहे मी तुमचा हात आणि मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की मला असं स्वप्न पडलं की तू बॅग भरून घर सोडून गेली आहेस, मला सोडून गेली आहेस. आता सायली थोडंसं हसते आणि बोलते की अहो काहीही काय, आणि हे स्वप्न जरी तुम्हाला पहाटे पडलं असतं ना तरी देखील ते काही पूर्ण होणार नव्हतं, कारण मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही आहे, आपलं नातं तेवढं घट्ट आहे. आता अर्जुन मात्र विचार करत असतो की बायको, मी तुझ्यापासून खरंच ही गोष्ट लपवायला नको होती. नाही, मी लवकरात लवकर तुला हे सगळं सांगून टाकणार आहे आता, पण खरं तर इथे ते काही त्याची हिंमत होत नाही सांगायची. तर सायली आता त्याला बोलते की काय झालं आहे ना, तुमचं ना हे सगळं झोपेचं चक्र बिघडलं आहे, रात्रभर झोपत नाही, विचार करत असता, त्यामुळे होतं हे सगळं. तुम्ही एक काम करा, तुमचं झोपेचं चक्र आधी ठीक करा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. आणि हो ठीक आहे, तुम्ही झोपा बरं आता जरा वेळ. त्यावर आता अर्जुन बोलतो की नको, आपल्याला जायचं आहे ना, मी आवरायला घेतो. त्यावर सायली बोलते की हो ठीक आहे चालेल, मी जाते आता खाली, आणि तुम्ही हे जे काही खाली बायको बायको गोंधळ घालून ठेवला आहे ना, आता खाली गेल्यावर चिडवणार आहेत मला सगळे. ठीक आहे, काही हरकत नाही, घेते आता मी चिडवून, मग काय. तर आता सायली खाली येते किचनमध्ये आवरायला. तोपर्यंत आता अस्मिता देखील आलेली असते नाश्ता करण्यासाठी. आता ती नाश्ता करायला टेबलवर येऊन बसते. तर आता कल्पना विचारते की आमचा नातू कसा आहे. त्यावर अस्मिता सांगते की ठीक आहे, झोपला आहे तो. आता अर्जुन देखील तेवढ्यात आता नाश्त्यासाठी खाली आला आहे. तर तेवढ्यातच आता दरवाजामध्ये एक डिलिव्हरी बॉय येतो आणि आवाज देतो की अस्मिता सुभेदार. त्यावर आता अर्जुन बोलतो की चला, म्हणजे आता अस्मिताईचे पार्सल सुरू झाले आहेत, म्हणजे अस्मिताई आता डिलिव्हरीनंतर नॉर्मल झाली असं समजायचं. त्यावर आता अस्मिता त्याला ओरडते, अर्जुन अरे काय रे, आणि ते पार्सल घेण्यासाठी जाते. आता ते पार्सल खरं तर कॅश ऑन डिलिव्हरी असतं, तिला त्याचं पेमेंट करायचं असतं. आता पेमेंट करण्यासाठी ती आता सचिनला आवाज देते जोरजोरात. आता सचिन तिथे आल्यावर ती बोलते की माझं डेबिट कार्ड दे बरं. आता सचिन त्याच्या खिशातून तिचं डेबिट कार्ड काढून देतो आणि ती आता त्या डेबिट कार्डने पेमेंट करते. आणि सचिन तिला बोलतो की मी थोडंसं बाहेर जाऊन आलो, आणि तिचं डेबिट कार्ड घेऊन तो आता बाहेर जातो. आता घरातले सगळेच जण आता हे सगळा
काही प्रकार पाहत असतात आणि खरं तर त्यांना आश्चर्य देखील वाटत असतं की अस्मिताचं डेबिट कार्ड सचिनकडे काय करते. आता ती ते पार्सल घेऊन परत डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी येऊन बसते आणि बोलते की बाळासाठी मागवलं होतं. त्यावर आता प्रताप तिला विचारतो की अस्मिता, अगं तुझं डेबिट कार्ड सचिनकडे कसं? त्यावर आता अस्मिता थोडंसं रागानेच बोलते, कसं म्हणजे? नवरा आहे माझा तो, आणि तसंही कार्ड माझ्याकडे राहिलं काय त्याच्याकडे राहिलं काय, काय फरक पडतो बरं? त्यावर आता हे ऐकल्यावर खरं तर कुणालाच ही गोष्ट पटलेली नाही आहे. आणि सचिनसारखा जर माणूस असेल तर ऑबियसली तो जर त्याच्या बायकोशी इतकं वाईट वागतोय, फसवतोय, तर कसं काय तिच्या माहेरच्यांना किंवा कोणालाच ही गोष्ट पटू शकते. तसंच त्याचप्रमाणे आता इथे सुभेदारांना देखील काही ही गोष्ट कोणालाही पटलेली नाही आहे. आणि आता त्यांच्याही लक्षात येते की सचिन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय. त्यावर आता कल्पना अस्मिताला विचारते की अस्मिता, अगं म्हणजे सचिन तुझे पैसे वापरतोय का? आता हे ऐकल्यावर अस्मिता मात्र चिडते आणि सचिनचीच बाजू घेऊन बोलू लागते घरच्यांशी. ती बोलते की मग काय झालं? नाही, इतके दिवस म्हणजे त्याचे कॅनडामधले जे अकाउंट आहेत ते फ्रीज झालेले आहेत, त्यामुळे त्याला काही पैसे वगैरे वापरता येत नाही आणि त्याच्यावर लोन झालं आहे खूप, म्हणून मग तो माझं डेबिट कार्ड वापरतोय. आता अर्जुन मला मात्र खूप राग आला आहे आणि तो बोलतो की इतक्या दिवसाची त्याची सेविंग पण तर भरपूर असेल ना, त्याचे सगळेच अकाउंट फ्रीज झालेत. त्यावर अस्मिता असं चिडूनच बोलते की हो, त्याचे सगळे अकाउंट फ्रीज झालेत म्हणून तो माझे पैसे वापरतोय. त्यावर सायली देखील बोलते, अस्मिता ताई हो तसं नाही, पण सचिन भाऊजी कसे वागले आहेत तुम्ही विसरलात का? त्यावर आता अस्मिता अजूनच चिडून बोलते तिला, मी काही विसरली नाही आहे, पण तरी देखील मी त्याला माफ केले आणि नवरा एकदा चुकला म्हणून काही त्याला फाशीवर देणारी बायको नाही आहे मी. आणि खरं तर आता ही सचिनची बाजू घेऊन घरच्यांसोबतच भांडतीये आणि वर बोलते की मग काय झालं, इतके दिवस तो कमवत होता आणि मी पाण्यासारखा पैसा उधळत होते, तेव्हा तर त्याने माझ्याकडे कधी हिशोब देखील मागितला नाही. मग आता त्याच्यावर वेळ आली आहे तर मी त्याला मदत करायला नको का बरं? मी नाही मग कोण मदत करणार आहे? खरं तर आता घरच्यांना हे तिचं वागणं अजिबातही पटलेलं नसतं आणि तीही आता चिडचिड करतच आता तिचा नाश्ता आणि ते पार्सल घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आता ती निघून गेल्यावर अर्जुन बोलतो की हिला कळत कसं नाही आहे, सचिन आता हिचे पैसे देखील वापरतोय आणि हा खरं तर अस्मिताईशी फक्त पैशांसाठीच गोड गोड बोलतोय, नाटक करतोय, तरी देखील हिच्या लक्षात येत नाही आहे का ही गोष्ट? नाही. त्यावर आता प्रताप बोलतो की मी बोलतो तिच्याशी, काहीतरी मार्ग काढायलाच हवा आहे. अरे तिच्या अकाउंटमध्ये खूप पैसे आहेत आणि ते काही सचिनच्या हाती लागता कामा नयेत. त्यावर कल्पना देखील बोलते की चला मी देखील येते तुमच्याबरोबर. त्यावर आता खरं तर आता तिच्याशी बोलून काही उपयोग नाही आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे, पण तरी देखील तिला एक समजावण्याचा शेवटचा प्रयत्न करायचं ते ठरवतात. पण सायली बोलते की आई, बाबा थांबा, अहो अस्मिता ताईंशी बोलून काही उपयोग होणार आहे का? नाही म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायला गेलो तर त्यांना ते पटणार नाहीच आहेत, उलट ते आपलाच राग करणार आहेत. त्यापेक्षा आपल्याला असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून त्यांना ते पैसे वापरता येणार नाहीत. नाही म्हणजे आपण असं करू शकतो का की बँकेमध्ये मॅनेजर वगैरे जर ओळखीचा असेल तर त्यांना सांगून आपण तात्पुरतं त्यांचं पेमेंट वगैरे करता येणार नाही असं काही त्यांच्या अकाउंटला करू शकतो का? त्यावर आता प्रताप बोलतो, खरं तर दुसऱ्याच्या अकाउंटला आपण अशी रिक्वेस्ट नाही करू शकत की ते डिॲक्टिवेट करा किंवा त्याचे पेमेंट थांबवा वगैरे. पण मग त्या बँकेचा जो मॅनेजर आहे ना, तो माझा मित्र आहे, माझ्या ओळखीचाच आहे तो, त्याला ही सगळी सिच्युएशन सांगून त्याला रिक्वेस्ट करून मात्र आपण असं नक्कीच करू शकतो. ही आयडिया मात्र तुझी चांगली आहे. आता सायलीची आयडिया सगळ्यांनाच आवडली आहे आणि प्रताप देखील रेडी झाला आहे आता सायलीने सांगितल्याप्रमाणे वागायला. त्यावर सायली बोलते की यामुळे ना 2 पक्षी मारले जाणार आहे एकाच दगडामध्ये. एक तर आता म्हणजे अस्मिताताईंचे पैसे सचिन भाऊजींना वापरताही येणार नाही आहेत आणि आता त्यांच्या चुका देखील अस्मिताताईंना दिसतील. आता त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो बायको बरोबर बोलतीये.
म्हणजे आता पैसे मिळणार नाही आहेत म्हटल्यानंतर तो त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात करेल आणि त्याचे खरे रंग पाहिल्यावर अस्मिताईलाही त्याच्या चुका आता दिसायला लागतील हळूहळू. आता यांचं हे बोलणं सुरू असतं तर आता तन्वी मात्र झोपेतून उठूनच आता डोळे चोळतच तिथे आली आहे. आणि खरं तर ही तेच पाहायला आली की सायली अर्जुन आता कुठे निघाली आहेत, काय चाललंय ह्यांचं म्हणून. तर आता विमलताई सायलीला बोलतात की सायलीताई तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही बसा, मी तुम्हाला नाश्ता वाढते. त्यावर आता कल्पना तिच्या खुर्चीवरून उठते आणि बोलते की सायली बस, तू इथे नाश्ता करून घे. आता नाटक करत तन्वी तिथे येते आणि बोलते की आई सॉरी बरं का, अहो मला ना जागच नाही आली, अलार्म वाजलाच नाही आणि अश्विनने देखील मला उठवलं नाही, तो तसाच निघून गेला ना, त्याने नाश्ता केला आहे का. त्यावर आता कल्पना सांगते की हो. त्यावरती विमलला विचारते की विमल डबा नेला ना गं अश्विनने. त्यावर विमल बोलते की नाही, डबा तयार होता पण अश्विन दादांनी काही डबा नेला नाही आहे, ते तसेच गेलेत. त्यावर आता तन्वी लगेच बोलते सायली अर्जुन तुम्ही कुठे बाहेर चाललात का. नाही, मला जाता जाता अश्विनच्या हॉस्पिटलला सोडाल का, मी त्याला डबा देऊन येते. त्यावर आता कल्पना बोलते की अगं कशाला, तसंही घरातली खूप कामं पेंडिंग आहेत आणि ते निघालेत सुद्धा, तुझं अजून आवरायचं देखील बाकी आहे आणि अश्विनला जेवायला अजून भरपूर वेळ आहे. त्यावर आता तन्वी नाटक करत बोलते की तसं नाही, पण त्याला असं लंच ब्रेक वगैरे असं काही नसतं ना, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवून घ्यावं लागतं त्याला, मग हाताशी डबा असलेला बरा ना, म्हणून म्हणतीये मी. आणि मी काय 10 मिनिटात लगेच रेडी होऊन येते ना. आता सायली बोलते की ठीक आहे, ये तू आवरून, सोडतो आम्ही तुला. आता ती तिथून निघून गेल्यावर प्रताप बोलतो की अरे काय, कशासाठी थांबला आहेत बरं तिच्यासाठी, तिची ती जाईल, तिचं ती पाहून घेईल, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतोय. अर्जुन देखील बोलतो की काय गरज होती का तिच्यासाठी थांबायची वगैरे, अगं तिची ती गेली असती ना. आता सायलीच्या खरं तर लक्षात आलं आहे की ती फक्त या दोघांचा पाठलाग करण्यासाठी नाटक करते. त्यावर सायली बोलते की तिचा डाव ना आपण तिच्यावरच उलटवू, तिला तिच्याच कामामध्ये गुंतवून ठेवू आणि आता काय करायचं आहे ती या प्रताप कल्पना अर्जुनला सांगते. तर आता पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलं आहे की आता अर्जुन आणि सायलीसोबत आता तन्वी देखील निघाली आहे डबा अश्विनला देण्यासाठी. पण आता गाडीमध्ये ते चालले असताना अचानक आता तन्वीच्या फोनवर मैनाचा फोन येतो. आता मैनाचा फोन पाहून ही खरं तर घाबरते आणि पटकन फोन कट करून टाकते. तर इकडे मैना आणि सदाशिव दाखवलेत की आता सदाशिवची तब्येत जरा बिघडलेली असते. आता मैनावती त्याला पाणी वगैरे देते आणि पाहते तर त्याला खूप ताप वगैरे आला आहे. त्यावर आता मैनावती बोलते की आता मी कोणाला फोन करू, तिम्मीनी पण फोन उचलत नाही आहे, पण खरे पैसे तर त्या बबलीकडे आहेत, आपल्या पोरी पण ह्या अशा आहेत ना. आणि आता ती सतत आता त्या तन्वीला फोन करत असते की जेणेकरून तिला आता तन्वीकडून पैसे घ्यायचे असतात या सदाशिवच्या ट्रीटमेंटसाठी. आता सारखंच ही मैनावती फोन करते, त्यामुळे आता तन्वी मात्र जाम घाबरली आहे. तिला आता सायली अर्जुन समोर आता मैनावतीचा फोन देखील उचलता येत नाही आहे, त्यामुळे ती सतत फोन कट करते. पण आता हिने फोन कट करताच आता इकडून परत एकदा मैनावती तिला फोन करते. आता मात्र अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. अर्जुन सायलीला खुणावतो, तेव्हा मग आता सायली बोलते की अगं महत्त्वाचा असेल ना, घे ना फोन. त्यावर आता तन्वी बोलते की नाही नाही, महत्त्वाचा कसला, अगं ते मार्केटिंगवाले वगैरे सारखे फोन करून त्रास देत असतात, त्यांचाच फोन आहे हा. आणि आता ती अर्जुनला बोलते की अर्जुन कुठल्या दिशेला जायचं आहे बरं तुम्हाला. नाही, तुम्हाला उगाच माझ्यामुळे वळसा नको ना पडायला, म्हणून म्हटलं एक काम करा, हॉस्पिटलपर्यंत नका सोडू, मला इथेच मार्केटपर्यंत सोडा, मी जाईल तिथून. त्यावर सायली बोलते की अगं असं कसं, आम्ही सोडतो तुला, आणि बाहेर ऊन पहा बरं किती आहे, एवढ्या उन्हाचं काय चालत जाशील का. त्यावर आता तन्वी बोलते की अगं तसं काही नाही, जर ऊन असेल तर मी रिक्षाने जाईलच की. त्यावर अर्जुन तिला बोलतो की रिक्षानेच जायचं होतं तर मग आमच्यासोबत कशाला आलीस बरं गाडीतून, घरापासूनच जायचं ना रिक्षाने. त्यावर आता तन्वीचा डाव आता तिच्यावरच उलटतोय, त्यामुळे ती आता चांगली चिडचिड करते. तर इकडे अश्विन हॉस्पिटलमध्ये असतो आणि कल्पना आता त्याला फोन करून सांगते की तन्वी पोहोचली का रे.
त्यावर अश्विन सांगतो की नाही. त्यावर कल्पना सांगते की अरे तू डबा विसरला होतास ना, ती तुझ्यासाठी डबा घेऊन येते. आणि हो, तन्वी देखील जेवलेली नाही आहे बरं का अजून, त्यामुळे मी जरा एक्स्ट्राचाच डबा दिला आहे, तुम्ही दोघेही सोबत जेवा तिथे. आता अश्विन फोन ठेवतो आणि अश्विनला मात्र भारी कौतुक वाटत असतं. अश्विन बोलतो की मम्माने हे सांगायला फोन केला की तन्वी जेवली नाही आहे आणि आम्हाला दोघांना सोबत जेवायला. म्हणजेच आता घरचे हळूहळू तन्वीला एक्सेप्ट करायला लागले आहेत, त्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं आहे. आता ह्या गोष्टीचा विचार करून अश्विन मात्र जाम खुश आहे. तर आता तोपर्यंत सायली, अर्जुन देखील आता तन्वीला त्या हॉस्पिटलच्या गेटपर्यंत येऊन पोहोचलेले असतात. आता तन्वी गाडीतनं खाली उतरते आणि अर्जुनला थँक्यू बोलते आणि बोलते की जा तुम्ही, आता मी जाते. त्यावर सायली बोलते की एक काम कर, तू आधी गेटच्या आत जा, मग आम्ही जातो. आता मात्र हिचा नाईलाज होतो आणि आता ती डबा घेऊन कसंबसं ते गेटपर्यंत येते आणि विचार करते की मी तर डबा इथेच वॉचमनकडे देऊनच निघणार आहे, मी काय हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आहे, कारण मला यांचा पाठलाग करायचा आहे. आता ती तो डबा वॉचमनकडे देत असतात तेवढ्यातच आता अश्विन तिला आवाज देतो आणि तिथे येतो. त्यावर अश्विन बोलतो की तन्वी, अगं डबा घेऊन आली आहेस ना, चल आपण जेवण करूयात. त्यावर आता तन्वी बोलते की अरे ऐक ना, मला घरी जायचं आहे पटकन, घरी ना सायली देखील घरी नाही आहे आणि आई एकटीच अस्मिताची बाळाची काळजी घेते आहे रे, त्यामुळे मला घरी जायला हवं आहे पटकन. त्यावर अश्विन बोलतो की अगं हो, सगळ्यांची काळजी करतेस, आता स्वतःकडेही थोडंसं लक्ष देत जा. आणि मला मम्मानेच सांगितलं की तू जेवली नाही आहेस, चल आपण दोघं जेवण करू. त्यावर आता तन्वी बोलते की अरे पण मी जर जेवण केलं तर तुला जेवण कमी पडेल ना. त्यावर अश्विन बोलतो की नाही, मम्माने भरपूर डबा दिला आहे दोघांसाठीही. त्यावर आता ही तन्वी मनातल्या मनातच बोलत असते की या कल्पीला काय गरज होती बरं, जिथे नाही तिथे शहाणपणा करत असते आजकाल ही जास्तच जरा. आता अश्विन समोर काही तिचं चालत नाही आणि आता अश्विन तिला शेवटी कॅन्टीनला घेऊन येतो आणि त्यांचं जेवण सुरू असतं. पण तरीही सारखं आता निघायचा तगादा लावत असते त्या अश्विन मागे की अश्विन तू जेवण कर ना, माझं पोट भरलं आहे, मी निघते. त्यावर अश्विन बोलतो की नाही नाही, हा सगळा डबा संपवायचा आहे आपल्याला. आणि अश्विन आता बोलतो की मला ना खरं तर खूप रोमॅन्टिक वाटतंय. त्यावर आता ही तन्वी बोलते काय, तुला या कॅन्टीनमध्ये बसून जेवायला रोमॅन्टिक वाटतंय. त्यावर अश्विन बोलतो की कॅन्टीनमध्ये नाही गं, हे असं खूप दिवसांनी गप्पा मारत तुझ्यासोबत जेवण करतोय ना मी, ते रोमॅन्टिक वाटतंय मला. आणि तेवढ्याच आता तिथे एक माणूस फाईल घेऊन येतो आणि अश्विनला बोलतो की डॉक्टर अश्विन, एवढी फाईल पाहता का तुम्ही. तर अश्विनही आता लगेच ती फाईल पाहायला तयार होतो. तर तन्वी बोलते की आधी जेवण कर ना. त्यावर अश्विन बोलतो की डॉक्टरसाठी ना जेवणापेक्षाही पेशंट जास्त महत्त्वाचा, काही प्रायोरिटीज असतात, मला आधी फाईल पाहू दे. आणि अश्विन आता ती फाईल पाहत असतो. तर इकडे सायली आणि अर्जुन देखील आता त्या वंदना जाधवला भेटण्यासाठी पोहोचलेले असतात कॅफेमध्ये. तर तेवढ्यात त्या वंदना जाधवचा अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन त्यांना सांगतो की आम्ही कॅफेमध्ये बसलो आहे, तुम्ही आत या. तर ती बाई देखील आली आहे आता या दोघांना भेटायला. तर इकडे तन्वी मात्र कॅन्टीनमध्ये बसून चांगलीच आता वैतागली आणि विचार करते की एक तर मला सायली अर्जुनला पाठलाग करायचा होता त्यांचा, आणि काय इथे या जेवणामागे डब्यामागे मला अडकवून ठेवलं आहे बरं, काहीतरी करून इथून निघायला हवं. आणि ती मुद्दाम आता भाताचा डबा खाली पाडून सांडवून देते आणि आता नाटक करते, अरे देवा हे काय झालं. अश्विन, अरे ही सगळी ना माझीच चूक आहे, मी पाण्याचा ग्लास घ्यायला गेले आणि माझ्या हातून डबा खाली पडला आणि सगळा भात सांडला पाहणं. त्यावर अश्विन बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तू जेवली आहेस ना पण. त्यावर ती बोलते की हो हो, माझं पोट भरलं आहे, पण अरे बघ ना तुला जेवण करायचं होतं आणि अजून आणि सगळं सांडून गेलं. त्यावर अश्विन बोलतो की जाऊ दे, काही हरकत नाही. तर पुढे आता इकडे प्रतिमा आणि सुमनचा सीन दाखवला आहे. तर सुमन आता प्रतिमाला बोलते की वहिनी, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आता प्रतिमा बोलते की बोल ना, काय झालं. त्यावर सुमन बोलते की मी असा विचार करत होते की मी दादाकडे जाते राहायला. त्यावर आता प्रतिमा बोलते की ठीक आहे, काही हरकत नाही, तू जा, तसंही तुलाही थोडासा चेंज हवा आहे, पण कधीपर्यंत परत येशील बरं तू. त्यावर आता सुमन थोडंसं असं नाराज होऊनच सांगते की नाही, मी परत नाही येणार, मी कायमची जाणार आहे तिकडे. त्यावर आता प्रतिमालाही धक्काच बसतो आणि ती बोलते की अगं पण काय झालं. त्यावर सुमन बोलते की पहा ना, माझं घर
म्हणजे हे सगळं घर माझा नवरा इतके दिवस पोखरत होता आणि आता मी कुठल्या हक्काने राहू बरं इथे. त्यावर आता प्रतिमा सुमनला समजावते आणि तिला बोलते की अगं बघ, नागराज भाऊजी या घरचे सख्खे असताना देखील त्यांनी या घराला कधी आपलं मानलं नाही. मी इतकी वर्ष इथे नव्हते तेव्हा हे घर फक्त आणि फक्त तुझ्यामुळे उभं आहे, हे विसरूनही चालणार नाही. अगं रविराज नंतर जर दुसरं कोणाचा हक्क आहे या घरावर तर तो तुझा आहे. आता प्रतिमा सुमनला समजावते आणि तिला तिच्या भावाच्या घरी जाण्यापासून रोखते. तर इकडे अर्जुन आता त्या बाईला बबलीचा तो लहानपणीचा फोटो दाखवतो आणि बोलतो की हीच आहे ना बबली. त्यावर आता तो फोटो पाहून ती बाई बोलते की दूर करा बरं तो फोटो आधी. आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की या बबलीमुळे या बाईचं चांगलंच मोठं नुकसान झालेलं दिसतंय. त्यावर ती बाई आता पुढे बोलायला सुरुवात करते की मला हिचं तोंड देखील पाहायचं नाही आहे. आता अर्जुन बोलतो की नक्की काय झालं होतं त्या दिवशी, आम्हाला व्यवस्थित सांगाल का. आता ती बाई सांगत असते की ही बबली जेव्हा लहान असते 4-5 वर्षाची तेव्हा आता हिचा मुलगा सोहम नावाचा तिचा मुलगा असतो जो की बबलीपेक्षा लहान असतो आणि गल्लीतली सगळी पोरं आता तिथे खेळत असतात. त्यावेळेस मात्र या बबलीने या सोहमची बॅट चोरलेली असते आणि हा सोहम तिच्याकडनं स्वतःची बॅट परत घेऊन येतो आणि आता याचाच राग म्हणून ही बबली आता त्या सोहमसोबत भांडण करते. ती त्याची बॅट घेते आणि आता तिथे जवळ शेकोटी पेटत असते तर तिथे टाकून देते आणि आता सोहमची आणि या बबलीची भांडणं आणि मारामारी सुरू होऊन जाते. आता ही बबली तर थोडी सोहमपेक्षा मोठी असल्यामुळे सोहमला काही ही मारामारीमध्ये आवरत नाही आणि ही आता त्याला धक्का देऊन पाडून टाकते. ते सोहमही स्वतःच्या बचावासाठी आता शेकोटीतलं एक लाकूड उचलून तिला भाजवतो आणि आता सोहम खाली पडलाय म्हटल्यावर ही बबली तिथून पळ काढते. आता हा झालेला सगळा प्रसंग ती सांगते आणि बोलते की हिने खूप नुकसान केलं आहे माझं. त्यावर आता सायली आणि अर्जुन देखील हे सगळं ऐकून खूप शॉक झालेत की बापरे, ही तर लहानपणापासूनच एवढी डेंजर आहे. खरंच मंडळी पहा ना, ही तन्वी आता लहानपणापासूनच किती डेंजर दाखवली आहे. म्हणजे 4-5 वर्षाची असतानाच हिने आता एका मुलाचं आयुष्यच बरबाद केलं आहे. त्यावर आता सायली विचारते की आता ठीक आहे ना तुमचा मुलगा, तो लवकर बरा तर झाला ना. त्यावर ती बाई सांगते की नाही, त्याच्या मणक्याला खूप मार लागला आणि तो आता स्वतःच्या पायांवर कधीही उठून बसू शकत नाही आहे, चालू शकत नाही आहे. आता हे ऐकून खरं तर सायली अर्जुनला खूप वाईट वाटतंय. तर तन्वी आता विचार करते की आता मी कुठे जाऊ या दोघांचा शोध घ्यायला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वंदना देखील या बबलीच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला बोलायला तयार झाली आहे. आता सायली अर्जुन विचार करतायत की जेव्हा कधी हिचं सत्य सगळ्यांना सांगायची वेळ येईल ना तेव्हा या बाईची आपल्याला मदत होणार आहे. त्यावर सायली बोलते की हो, आणि सदा मैना तिचे खरे आई बाबा आहेत त्यामुळे ते देखील त्यावेळेस तिथे असायलाच हवेत. आणि आता सायली या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा म्हणून आता तन्वी खोलीमध्ये नसताना तिच्या खोलीमध्ये येते. तर नेमका त्याच वेळेमध्ये आता मैनाचा परत एकदा फोन येतो. आता सायली फोन उचलते आणि मैनावती तिकडून बोलते, काय गये टवळे, कुठे गेली होतीस. आता हा आवाज मात्र सायली लगेच ओळखते आणि बोलते की हा तर मैनावतीचाच आवाज होता. आता ती काय करते की मेसेज करते त्या मैनावतीला आणि मैनावतीकडनं पत्ता मागवून घेते. आता पत्ता देखील मिळाला आहे सायलीला. त्यामुळे आता पुढे मात्र ती आता सदा मैनापर्यंत पोहोचणार हे नक्की. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.